जितेंद्र ठाकूर यांच्या आंदोलनाला यश, लवकरच संभाजी महाराजांचे स्मारक उभारणार. पेण रायगड या जिल्ह्यामध्ये छावा क्रांतीवीर सामाजिक संस्था रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र ठाकूर यांनी सातत्याने आंदोलन करून छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक पेण या ठिकाणी व्हावं याकरता त्यांचे प्रयत्न चालू आहेत. आज आंदोलन होतं. या आंदोलनामध्ये पेण नगरपालिकेचे मुख्य अधिकारी जीवन पाटील यांनी लेखी स्वरूपात आश्वासन दिले की ऑक्टोबर महिन्याच्या आत छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक होणार आहे. आजच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ताराराणी ब्रिगेड संघटना राष्ट्रीय अध्यक्ष वंदनाताई मोरे, उपाध्यक्ष कविताताई खोपकर, खोपोली शहर अध्यक्ष ॲडव्होकेट दीपा पाटील, सावंत सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष सायराज कदम, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पेण तालुका अध्यक्ष प्रमुख समीर दादा म्हात्रे, काँग्रेस पक्षाच्या नंदाताई म्हात्रे तसेच इतर संघटनांचे पदाधिकारी, पक्षाचे पदाधिकारी यांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आले होते. लवकरच छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक होणार आहे असं आश्वासन व जितेंद्र ठाकूर यांनी केलेले आंदोलन याचे कुठेतरी फलित आज होताना दिसत आहे. बोला. मी भगवान डेबे राष्ट्रीय समाज पक्षाकडून आलेलो आहे. संभाजी महाराजांचं जे अपूर्ण अवस्थेमध्ये या पेणमध्ये स्मारकाचं काम अपूर्ण अवस्थेमध्ये राहिलेलं आहे, त्या विरोधामध्ये छावा क्रांतीवीर संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. या आंदोलनाला राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं जाहीर पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत आणि या स्मारकाचं काम जोपर्यंत पूर्णत्वास जात नाही तोपर्यंत या संघटनेच्या आम्ही कायम पाठीशी राहणार आहोत. भले पुढे येणाऱ्या काळामध्ये आम्हाला रस्त्यावर उतरून जरी आंदोलन करण्याची वेळ आली तरी या संघटनेच्या छावा क्रांती संघटनेच्या आम्ही सोबत राहू शेवटपर्यंत, जोपर्यंत ह्या कामाचं काम पूर्णत्वास जात नाही. जे संबंधित अधिकारी आहेत, जे याच्यामध्ये गुंतलेले आहेत, जो यांचा बोंगळ कारभार आहे तो आम्ही उजेडात आणू आणि हे स्मारकाचं काम लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यासाठी या संघटनेच्या आम्ही सोबत राहू. जयशंभूराजे, आज इथे पेणमध्ये सर्व सामाजिक संघटना, शिवप्रेमी, शंभू भक्त, जिजाऊंचे लेकी ह्या इथे सर्व एकत्र आले आहेत. याचं एकच कारण आहे की छत्रपती संभाजी महाराज स्मारक पेणमध्ये गेली 4 वर्ष मागणी करून देखील पूर्णत्वास येत नाही आहे. हे त्याचं प्रमुख कारण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची 2 स्मारक नगरपालिका करू इच्छिते, पण माझ्या शंभूराजांचं एक पहिलं स्मारक जे होणार आहे त्याला देखील ते दिरंग लावत आहेत, दिरंगाई करतात. याचा निषेध करण्यासाठी ठिय्या आंदोलनाचे आम्ही आयोजित केलं होतं. त्यासाठी सर्व शिवप्रेमी आणि शंभू भक्त उपस्थित राहिले आणि आज आम्हाला CO साहेबांनी वरती बोलवल्यानंतर त्यांनी आम्हाला जे जे घडले त्या घटनाक्रम सांगितला. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की MG कन्स्ट्रक्शन म्हणून आहे कंपनी, त्यांनी हे काम घेतलं होतं, टेंडर त्यांनी घेतला होता, पण त्यांनी नंतर सांगितलं की हे मी काम पैसा बी करत नाही आहे, पैसे आहेत की नाही अशी त्यांनी म्हणजे न पटणाऱ्या गोष्टी त्या ठेकेदारांनी सांगितल्यानंतर त्याचं टेंडर आज CO साहेबांनी रद्द केलेलं आहे आणि रद्द करून 15 जुलैपर्यंत ते नवीन टेंडर इश्यू करून नवीन ठेकेदार ते नेमणूक करणार आहेत आणि दिलेल्या मुदतीत म्हणजे जे पहिले टेंडर मुदत होती 365 दिवसाची, त्याच मुदतीमध्ये म्हणजे ऑक्टोबरपर्यंत हे काम ते पूर्ण करण्यात त्यांनी आम्हाला शब्द दिले आहे. तसं त्यांनी आम्हाला लेखी सर्वांनी दिलेलं आहे, देऊन आश्वस्त केलेलं आहे. प्रथमतः त्यासाठी मी CO साहेबांचा आभार मानतो आणि जे सर्वजण या लढ्यामध्ये माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून लढले, छावा संघटनेने ज्यांनी आणि पुढाकारांनी हा विषय हाताळला त्यांचे मी समस्त पेणकरांकडून खरंच खूप आभार मानतो आणि अभिनंदन करतो की त्यांच्या लढ्याला आज हे यश मिळालेलं आहे. पण हा लढा संपेल कधी? ज्या वेळेला आपण पहिला आहार या सर्वांच्या हातून त्या पुतळ्याला घालू, त्यावेळेला हा लढा संपणार आहे. तोपर्यंत लढा असाच चालू राहणार आहे. कारण आम्ही प्रत्येक वेळेला बघत आलेलो की आश्वासन देतात, तारखा देतात, पण त्या गोष्टी पूर्ण होत नाहीत. पण ह्या बाबतीमध्ये असं आम्ही काही करून देणार नाही. आम्ही त्यांना अक्षरशः झोपू देणार नाही जोपर्यंत स्मारक होत नाही तोपर्यंत. आज मी सह्याद्रीचा पदाधिकारी जरी असतो तरी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा संपूर्ण तालुका प्रमुख म्हणून देखील या आंदोलनामध्ये मी सामील झालेलो आहे. तरी मी समस्त शिवभक्तांचे आणि शिवप्रेमींचे मी खरंच मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांचे ऋण व्यक्त करतो की त्यांनी या आंदोलनामध्ये लांब लांबून येऊन, काही तर आमच्या जिजाऊ ब्रिगेडच्या किती लांबून इथे आलेले आहेत. का तर पेणमध्ये स्मारक व्हावं. स्मारक कुठे होतंय त्याच्यापेक्षा या जमिनीवरती माझ्या महाराज स्मारक व्हायलाच पाहिजे ही भावना सर्वांची होती. त्याबद्दल पुन्हा सर्वांना आभारी मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय. मोरे, ताराराणी ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्ष. पेण नगरपालिका हद्दीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक होऊन
म्हणून गेले 4 वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करणारे ह्या ठिकाणचे जितेंद्र ठाकूर आणि अनेक शिवप्रेमी संघटना यांच्या प्रयत्नाला कोणीच दाद दिली नाही, प्रशासनाने दाद दिली नाही आणि आज 4 वर्षानंतर ते सांगतायत की कॉन्ट्रॅक्टरांनी काम नाही केलेलं आहे, म्हणून आम्ही त्याची हकालपट्टी केलेली आहे आणि आता नवीन कॉन्ट्रॅक्टर ह्या ठिकाणी येणार आहे। तर अशा प्रकारचं उत्तर आणि त्यांनी आम्हाला जे पत्र दिलेलं आहे की ऑक्टोबरपर्यंत काम होईल, तर आमच्या मनामध्ये थोडीशी असमाधान अशासाठी आहे की ह्या गोष्टीची सत्यता पडताळणी किंवा आम्ही विश्वास ठेवू शकत नाही की जे काम 4 वर्ष झालं नाही ते ह्या 8 महिन्यामध्ये आणि 5 महिन्यामध्ये कसं काय होऊ शकेल। कारण हे काम होऊ नये आणि ह्या कामासाठी जो निधी दिलेला आहे तो सुद्धा कॅन्सल करू अशा प्रकारच्या धमक्या देखील येत असल्यामुळे या ठिकाणी शिवप्रेमींमध्ये एक असंतोषाची भावना उमटलेली आहे आणि त्यामुळेच गेल्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत जर हे स्मारक झालेलं नाही तर या पेणच्या गल्लीबोळातून नव्हे तर देशभराच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक शिवप्रेमी या ठिकाणी येतील। कारण आम्ही आंदोलन करते आहोत आणि ह्या गोष्टीचा पाठपुरावा केल्याशिवाय आणि काम केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि ह्याची काळजी या प्रशासनाने आणि या भागातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी घेणं अतिशय गरजेचं आहे। आज जे काही छावा संघटना किंवा इतर संघटनांनी जे छत्रपती संभाजी महाराज चौकाबाबत काम लवकर न होत असल्याबद्दल जे काही ठिय्या आंदोलन केले, याबाबत नगरपालिकेचं म्हणणं असं आहे की आम्ही वर्क ऑर्डर वेळेत दिलेली होती, त्यानुसार संबंधित ठेकेदारांनी काम वेळेत करणं गरजेचं होतं, परंतु झालेलं नाही आहे। त्यामुळे सदरचा ठेका रद्द करून आम्ही नव्याने या कामाचं टेंडर येत्या 8 दिवसात करणार आहोत आणि निश्चितपणे जे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारकाचं जे काम आहे ते येत्या ऑक्टोबर अखेरपर्यंत निश्चितपणे पूर्ण करण्याचा नगरपालिकेचा मानस आहे आणि नगरपालिका ते पूर्ण करणार आहे। याबाबत संबंधित संघटनांना आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांनी याबाबतचं आंदोलन आहे ठिय्या आंदोलन ते मागे घेतलेलं आहे। सर, कोण ठेकेदार होते जेणेकरून त्यांनी विलंब केलेला आहे? AB इंजिनिअरिंग यांना आपण सदरचा कामाचं ठेका दिलेला होता। त्यांच्यावर आपण काय कारवाई केलेली आहे? त्यांना याबाबत नोटीस दिलेली आहे आणि नोटिशीत त्या बाबी पूर्ण केल्या की त्यांना नव्याने तात्पुरत्या स्वरूपात नगरपालिकेचा कोणतेही काम करण्यास बंदी करण्यात आली। सर, फक्त तात्पुरत्या स्वरूपात का? कारण काय? निश्चितपणे पुढील कायद्याच्या तरतुदी असेल त्यानुसार पुढील कारवाई सुद्धा करण्यात येईल।